महानगरपालिकाचे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 95 अन्वये सन 2025-26 चे सुधारित व सन 26-27 या आर्थिक वर्षाचे उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाजाचे निवेदन मी आज आपल्यासमोर सादर करतोय आणि ते करत असताना मला या ठिकाणी आनंद होत आहे. वस्तुस्थितीवर आधारित विचार करून सन 2026-2027 चा अर्थसंकल्प तयार करण्यात आलेला आहे. नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांचे दर्जा व गुणवत्ता वाढवण्यासाठी आगामी वर्षात सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असून त्याकरिता आवश्यक तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे. विविध विभागांकडून प्राप्त होणारे उत्पन्न व त्यानुसार करण्यात आलेल्या तरतुदीची याबाबतच्या संक्षिप्त तपशील खालील प्रमाणे आहे. जमा बाजू सन 2025 मध्ये महानगरपालिकेच्या उत्पन्नाच्या 3,361 कोटी जमेचा अंदाज धरण्यात आला होता. त्यापैकी अखेरीस सुधारित अंदाजानुसार 2,738 कोटी एवढी जमा अपेक्षित आहे. सन 2026-27 मध्ये महानगरपालिकेच्या उत्पन्नाच्या प्रारंभिक शिल्लकसह 3,179 कोटी एवढा जमेचा अंदाज धरण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये महसुली उत्पन्नामध्ये मुख्यतः मालमत्ता कर हे महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असून 26-27 ला आपण 600 कोटी उत्पन्न अपेक्षितलेलं आहे. मुद्रांक शुल्क जीएसटी जे शासनाकडून अनुदान भेटत असते त्याच्यामध्ये रक्कम 510 कोटी अनुदान अपेक्षित केलेलं आहे. विशेष अधिनियमाखालील वसुली या अंतर्गत 526 कोटी उत्पन्न आपण दाखवलेलं आहे. पाणीपट्टी वसुलीच्या विविध उपाययोजना राबवून 2026-27 या आर्थिक वर्षात 101 कोटीचे उत्पन्न आपण गृहीत धरलेलं आहे. महापालिकाचे मालमत्ता व उपयोगिता व सेवा या अंतर्गत विविध प्रकारचे आपले रेंटल पॉलिसी आहे, त्याचबरोबर पार्किंग पॉलिसी, होर्डिंग पॉलिसी इत्यादी यापासून आगामी वर्षात आपण 185 कोटी उत्पन्न प्राप्त होऊ शकेल असा अंदाज धरलेला आहे. शासकीय अनुदान व अंशदान याच्या अंतर्गत मुख्यतः प्राथमिक शिक्षण वेतन अनुदानाचा रक्कम 115 कोटी अनुदान अपेक्षित केलेलं आहे. संकीर्ण उत्पन्न ज्याच्यामध्ये गुंतवणुकीवरील व्याज, निविदा फॉर्म, फी इत्यादी समावेश असून 28 कोटी उत्पन्न प्राप्त होईल असा अंदाज आहे आणि एकूण जमा बाजू 3,179 कोटी एवढा आपण आज या ठिकाणी प्रस्तुत करतोय. हे जमा महसुली उत्पन्न मध्ये जरी असलं तरी शासनाकडून आणि इतर यंत्रणांकडून विविध निधी आपल्याला भांडवली खर्चासाठी उपलब्ध होत असतात. त्याच्यामध्ये मूलभूत सोयी सुविधा, खासदार आमदार स्थानिक विकास निधी, MMRD अनुदान, 15 वित्त आयोग, स्वच्छ भारत मिशन, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरिक वस्ती सुधारणा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना, विविध शासकीय अनुदान, अमृत 2 शासन अनुदान या विविध योजना करिता सन 2026 मध्ये 829 कोटी अनुदान अपेक्षित आपण केलेलं आहे. खर्च बाजू आता खर्च बाजू मांडताना विभागनिहाय एकंदरीत मागच्या 1-2 वर्षात काय झालेले काम किंवा चालू असलेले काम आणि प्रस्तावित काम ज्याच्यावर आपल्याला महानगरपालिकाचाही निधी द्यावा लागतो किंवा आपल्या क्षेत्रात चालू असलेले काम याचा मी उल्लेख करणार आहे. सन 2026-27 मध्ये महसुली खर्च 1,756 कोटी व भांडवली खर्च 1,525 कोटी असा आपण विभागलेला आहे. विभागनिहाय तरतूद जर आपण बजेट किंवा मागे पाहिला तर याच्यामध्ये हेड वाईज आणि मुख्य स्त्रोतामध्ये किती खर्च आपण करणार आहोत याचा उल्लेख केलेला आहे. पण संक्षिप्त स्वरूपात मी काही गोष्टी माझ्या निवेदनामध्ये नमूद करतो. बांधकाम विभाग त्याच्यामध्ये मुख्यतः सर्वप्रथम पायाभूत सुविधा उदाहरण रस्ते, पूल, मेट्रो इत्यादी. महानगरपालिकेच्या विकासात तसेच नागरिकांच्या जीवनमान्य सुसह्य होण्याकरिता शहरातील दळणवळणाची साधन जसे रस्ते, पूल इत्यादी हे महत्वाचे साधन आहेत. महापालिका क्षेत्रातील रस्ते सुस्थितीत ठेवण्या कामी महानगरपालिका निधी तसेच अन्य प्राधिकरणाकडून निधी खालील घेतात उपलब्ध होतात आणि खालील रस्त्याचे काम काही चालू आहेत आणि काही प्रस्तावित आहेत. MMRD मार्फत 51 महत्वाचे रस्त्यांची एकूण 788 कोटींची कॉन्क्रीटीकरणचे काम, रिंग रोडचे सेगमेंट
1 ते सेगमेंट 8 पर्यंतचे सर्व काम, गोविंदवाडी बायपास रस्ता तसेच डोंबिवली MIDC मध्ये 15 किलोमीटर रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरणचे काम प्रगतीपथावर आहेत. महानगरपालिका तसेच MMRDच्या निधीतून कल्याणपूर भागातील यू टाईप रस्ता व श्रीमलंग रोड, चेतना शाला ते नेवाली नाका, कचोरे ते BSUP पण एक रिसायकल आणि 2 जेटिंग मशीन घेत असतो. आणि मागच्या सभामध्ये प्रस्तावित केल्याप्रमाणे उल्हास नदीला मिळणाऱ्या नाल्यातल्या सांडपाण्यामुळे होणारं प्रदूषण कमी करण्यासाठी गाळेगाव व मोहने येथील नालेच्या प्रवाहातून ते मल प्रक्रिया केंद्राकडे वळवण्याचे काम प्रस्तावित आहे. अमृत अभियान, आता हे दोन्ही पाणी पुरवठा आणि जलनिस्सारण मलनिस्सारण ड्रेनेजचे रेग्युलर कामच्या पलीकडे आपण अमृत मध्ये कॅपिटल वर्क्स घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामध्ये अमृत 1 अंतर्गत 27 गावांसाठी पाणी पुरवठा योजना चालू असून त्याच्या जवळजवळ 70 ते 75% काम पूर्ण झालं आहे. त्याच्यामध्ये अतिरिक्त मंजुरी भेटल्यामुळे अतिरिक्त निधीची मागणी शासन खात्या प्रशासनाने प्रस्तावित केलेली आहे आणि त्याकरिता पाठपुरावाही सुरू आहे. अमृत 2 अंतर्गत 4 प्रकारचे काम आपल्यासाठी मंजूर होते. यावर्षी मोहिली येथे 275 MLD क्षमतेच्या हेडवर्क्स चे बांधकाम पूर्ण होईल. ते 94% पूर्ण झालेलं आहे. त्याचे कलरिंग आणि इतर छोटी गोष्टी शिल्लक आहे. हे पूर्ण झाल्यावर पाण्याचे जे थोडेसे इश्यूज आहेत ते नक्कीच सॉल्व्ह होणार, कारण मोठा एसेट तयार होईल. उंच जलकुंभ बांधणे व पाणी टाकीचे बांधण्याचे काम चालू असून 10 नवीन ESR आणि 10 किलोमीटर फीडर लाईनचे काम चालू आहे. तेही जवळजवळ 70 ते 75% पूर्ण झालेले आहे. डिस्ट्रीब्युशन लाईन्स 15 किलोमीटरची अमृत 2 मध्ये चालू आहे आणि त्याचबरोबर 5 ठिकाणी रेल्वे क्रॉसिंगचे काम चालू आहे. विशेष म्हणजे एक नवीन WTP, कारण आपल्याकडे सध्या 2च WTP कार्यान्वित असल्यामुळे नवीन WTP गौरीपाडा येथे 95 MLDच्या कार्यान्वित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. 40% त्याचे काम अमृत 2 मध्ये पूर्ण झालं आहे. आणि अमृत 2 मध्ये एक विशेष डोंबिवली शहरातील जे ड्रेनेज चे मिसिंग लिंक्स आहे आणि जे STP सध्या वापरमध्ये नाही आहे त्याचे अपग्रेडेशन, त्याची पुनर्बांधणी आणि पूर्णपणे फुल क्षमतेने ट्रीटमेंट करण्याचे काम चालू असून मैल वाहिनी आणि दुरुस्तीचे काम चालू आहे आणि ते काम 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे. त्या सगळ्या अमृत योजनामध्ये आपला महानगरपालिका